हॅलो ऑल, आजपासून नवरात्राचं सुंदर पर्व सुरू झालेलं आहे। 10 दिवस हे अतिशय आनंदात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या पूजा, एकमेकांना भेटणं, श्रीसूक्त पठण ह्या अनेक सामाजिक उपक्रम, घरामध्ये छान छान गोष्टी होणार आहेत। त्यामुळं आपल्या सगळ्यांचा मूड अतिशय मस्त राहणार आहे। तर आता गेल्या काही वर्षांमध्ये नवरात्रीचे 9 रंग येतात। 8-10 दिवस 15 दिवस आधीच हे यायला लागतं की नवरात्रात कोणकोणते रंग घालायचे आहेत। दिवसाप्रमाणे हे रंग ठरतात आणि मग त्याच्याबद्दल बराच उहापोह दरवर्षी चाललेला असतो की ही सगळी मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे, दिस अँड दॅट। पण माझ्या असं लक्षात आलं की ही फक्त मार्केटिंग स्ट्रॅटेजी जरी असली तरी आपण कोणताही कलर घालतोच। त्याच्याऐवजी त्या दिवशी जर स्पेसिफिक कलर घातला आणि जर आपण बघत गेलो, म्हणजे मी आता येताना क्लिनिकला 1000 शेड्स ऑफ मला येलो दिसले। म्हणजे आमच्या इथं खाली गार्डनिंग करायला येणाऱ्या मावशी असतील त्यांची अगदी धुवट, अगदी जुनी पिवळ्या रंगाची साडी, माझ्याबरोबर लिफ्टमध्ये एक छोटा मुलगा खाली येत होता, त्यानं अगदी डार्क, अगदी फ्लुरोसंट रंगाचा घातलेला पिवळा टी शर्ट, किंवा अगदी पुरुषांनी घातलेले वेगवेगळ्या प्रकारचे शर्ट, टी शर्ट, बायकांनी घातलेल्या नेसलेल्या वेगवेगळ्या साड्या, ड्रेस, कुर्ते, टी शर्ट्स, हे सगळे शेड्स बघताना इतकं छान वाटत होतं। आणि आपण जसं मी काल म्हणाले तसं आपण एकमेकांना कुठंतरी समहाऊ त्या कलरच्या थ्रू कनेक्ट झालोय आणि आपण सगळेजण हे नवरात्र साजरं करतोय, हा फील कुठंतरी येत होता। तर मला हा ट्रेंड अतिशय मनापासून आवडतो, मी अतिशय रिलिजियसली तो फॉलो करते। तर हे कलर्स आणि हे सगळं डिसाईड कुठून केलं की ह्या दिवशी हा रंग, आणि मग हे रंग कशासाठी आणि त्याचं स्पेसिफिक कारण काय आहे हे सांगायला मी आज ॲक्च्युली तुम्हाला आले। तर कलर थिअरी नावाचं एक ॲक्च्युली शास्त्र आहे, असं एक सायन्स आहे आणि त्याच्यामध्ये कलर सायकोलॉजी, इन डेप्थमध्ये जर आपण गेलो तर कलर सायकोलॉजी नावाचा एक प्रकार सायन्समध्ये आहे की ज्याच्यामध्ये कलर्सचे तुमच्या शरीरावर, मनावर किंवा तुमच्या सराउंडिंगच्या कलरचे तुमच्या शरीरावर, मनावर होणारे चांगले आणि वाईट परिणाम याचा त्याच्यामध्ये अभ्यास केला जातो। कार्ल जंग नावाचे एक शास्त्रज्ञ डॉक्टर आहेत, त्यांनी त्याच्यावर खूप डीपमध्ये अभ्यास केला। मग आता हे आत्ताचंच फॅड आहे का, तर अजिबात नाही। आपल्या हिंदू धर्मामध्ये जर पिवळा रंग अतिशय पवित्र आणि अतिशय शुभ मानला जातो, तसंच इजिप्त जे आपल्यासारखंच एक खूप जुनी संस्कृती आहे, त्या संस्कृतीमध्ये सुद्धा काही स्पेसिफिक रंगाच्या खोल्या किंवा काही स्पेसिफिक रंगाचे क्रिस्टल की ज्याच्यामधनं सनलाईट पास झाल्यानंतर जो कलर रिफ्लेक्ट होतो त्याच्या थ्रू काही पेशंटचे सायकोलॉजिकल, फिजिकल असे आजार बरे केले जातात। तुम्ही अनेक वेळा बघितलं असेल, बाळ लवकर जन्माला आलं तर बाळाला काचेच्या पेटीमध्ये ठेवतात, त्याला एक स्पेसिफिक लाईट्स त्याच्या अंगावर पडलेले असतात आणि ते लाईट्स त्याला हील करायला, त्या लाईट्सचा कलर त्या बाळाला हील करायला मदत करतो। तर ह्या लाईटचं हिलिंगचं शास्त्र खरं आहे का, तर अगदी खरं आहे। एके ठिकाणी असं म्हणलेलं आहे की कलर्स आर द मदर टंग ऑफ युअर सबकॉन्शियस, म्हणजे तुमचं अंतर्मन जे आहे, म्हणजे आतलं तुमचं जे खरं मन आहे त्याचं एक रिफ्लेक्शन म्हणजे कलर्स असतात। म्हणजे तुम्ही बघा ना, काही लोक अगदी डिसेंटली ड्रेस्ड असतात, काही लोक अगदी छान कलरफुल रंगीबेरंगी कपडे घालतात, काही लोक फक्त ब्लॅक घालतात, काही लोक अगदी मळकट्ट कळकट्ट कलर घालतात। म्हणजे तो त्यांच्या मनाचा एक प्रकारचा आरसा असतो किंवा त्यांच्या मनाचं एक प्रकारचं रिफ्लेक्शन असतं। आता कपड्यातच फक्त कशासाठी, कुठेही तुम्ही कलर्स बघा, एखाद्या घरामध्ये जर प्रचंड कलर्स असतील, ह्या भिंतीला एक, त्या भिंतीला एक, पडदे वेगळ्या रंगाचे, अजून 4-5 रंगाचे लाईट लागले, तर अशा घरामध्ये गेल्यावर आपल्याला शांत वाटायचं सोडून आपल्याला असं कन्फ्युज्ड किंवा इरिटेट झाल्यासारखं होतं। कितीही तुमच्याशी त्या घरातले लोक प्रेमानं बोललेत, काही होते, त्या सगळ्या रंगांचा सडन इफेक्ट तुमच्यावर होतो आणि ते इरिटेशन तुम्हाला सुरुवात होतं। तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये गेला की जिथं मोनोटोनस एक दगडी मंदिर असतं आणि अंधार असतो आणि शांतता असते, तिथे गेल्यावर आपोआप तुम्ही काम डाऊन होता। तर हा रंगाचा आपल्या मनावर होणारा परिणाम आहे। अन्नामध्ये सुद्धा बघा, फूड तुम्हाला समोर जर फूड टेम्पटिंग दिसलं तर ते तुम्हाला खाण्याची जास्त इच्छा होते, तुम्हाला भूक लागते, ते अन्न घ्यावंसं वाटतं। तोच जर त्या अन्नाचा कलर जर चांगला नसेल, त्याचं रिप्रेझेंटेशन जर चांगलं नसेल, तर पटकन तो उचलून असा तोंडात टाकावा किंवा त्याची चव बघावी असं वाटत नाही। त्यामुळं कलर थेरी इट इज अ रिअल थेरी, त्याचा आपल्या शरीरावर, मनावर खूप परिणाम होतो। आणि काही आपल्या आजूबाजूची मोजकी माणसं असतात जी
त्या थेअरीला किंवा त्यांना एक साधारण अंदाज असतो, हां हा कलर घातला की मला हा खूप छान दिसतो किंवा माझा मूड खूप छान राहतो, मी जास्त पॉझिटिव्ह राहते. तर ही सगळी कलर्सची आपल्या मनावर, शरीरावर होणारी वेगवेगळी एक्सप्रेशन्स आहेत, परिणाम आहेत. तर आजचा रंग आहे पिवळा, येल्लो. येल्लो हा अतिशय पॉझिटिव्ह, अतिशय बबली, अतिशय उत्साह देणारा, अतिशय कामांना वेग देणारा, मनाला वेग देणारा, खूप पॉझिटिव्ह एक्सप्रेशन करणारा असा हा पहिला रंगाचा आहे पिवळा. तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं असेल की बस, व्हॅन्स, हायवेवरचे टेप्स किंवा मधले रोडचे स्ट्रिप्स किंवा इम्पॉर्टंट साईन्स ह्या पिवळ्या रंगामध्ये असतात, कारण पिवळा रंग हा पटकन अट्रॅक्शन ग्रॅब करतो, त्याच्याकडे पटकन आपलं लक्ष जातं. बरीचशी रानफुलं ही पिवळ्या रंगामध्ये असतात किंवा पांढऱ्या रंगामध्ये असतात, कारण पिवळा रंग हा चटकन ते जे छोटे छोटे किडे असतात त्यांचं ध्यान आकर्षित आपल्याकडं करून घेतो. त्यामुळं आजचा रंग हा पिवळा आहे. पिवळा रंग हा वॉर्म टोनमध्ये येतो. 2 टोन्सचे कलर असतात, कूल टोन्स आणि वॉर्म टोन. तर पिवळा रंग हा वॉर्म टोनमध्ये येतो. आपल्या सूर्यनारायणाचा रंग आहे. जेव्हा स्वच्छ सूर्यप्रकाश असतो तेव्हा आपण सुद्धा अतिशय चांगल्या मूडमध्ये असतो. जेव्हा मळभ असतं तेव्हा आपल्या मनावरही मळभ येतं. त्यामुळं असा हा आजचा अतिशय पॉझिटिव्ह आणि अतिशय एक मस्त व्हायब्रेशन्स देणारा येल्लो कलर आहे. त्या येल्लो कलरचे सुद्धा अनेक शेड्स आहेत आणि भारतीय त्वचेला, भारतीय रंगाला अतिशय छान सूट होणारा, कॉम्प्लिमेंट करणारा, रूप खुलवणारा असा हा आजचा पिवळा रंग आहे. तर मस्त पूर्ण नवरात्रीमध्ये आपण प्रत्येक रंगाचं काय आपल्यावर परिणाम होतात ते समजून घेऊया आणि हे नवरात्रीचे 10 दिवस मस्त 10 रंग फ्लॉन्ट करूया आणि छान नवरात्र एन्जॉय करूया. ठीक आहे, तोपर्यंत काळजी घ्या. बाय.